विदर्भामध्ये किती प्रकल्प आलेत कदाचित याच्यावर विरोधी पक्षनेत्यांचं लक्ष नसावं. गडचिरोली असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, पूर्ण विदर्भामध्ये, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये अनेक प्रकल्प आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि कुठच्या सूत्रांनी त्यांना माहिती दिली मला माहीत नाही. अजून उद्योगमंत्री म्हणून मला ही माहिती नाही, कुठेही याची नोंद देखील नाही. त्याच्यामुळे मी प्रधान सचिवांना ह्याची सगळी माहिती कलेक्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु सध्या तरी असं कुठेही झालेलं नाही. परंतु मला असं वाटतं की विदर्भातनंच काल एक बातमी अशी पब्लिश झाली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही बंद करू आणि याच्यावर सारवासारव करण्यासाठी मग कुठचं डिपार्टमेंट टार्गेट करायचं, ते उद्योग विभाग टार्गेट करायचं. कालच देशातल्या पहिल्या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला केलं. त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते, अनिल काकोडकर देखील उपस्थित होते. मला असं वाटतं ह्या सगळ्या फेक न्यूज आहेत, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विदर्भातनंच नागपूरमधनं काल जी एक बातमी पब्लिश झाली आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत, जी काँग्रेसचं सरकार जर आमचं आलं तर आम्ही ती बंद करणार आहोत, अशा बाबतीत जी न्यूज आली त्याच्यावर सारवासारव करण्यासाठी कदाचित हे विरोधी पक्षनेत्यांनी ट्विट केलेलं असावं, असं कुठेही नाही. उलट पूर्वी 2.5 वर्षापूर्वी हा महाराष्ट्र किती नंबरला परकीय गुंतवणुकीमध्ये होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता महाराष्ट्र बाकी सगळ्या राज्यांना कोसोमैल मागं टाकून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 आहे. आणि मला असं वाटतं की तो नंबर 1च राहील. जे काही बेताल वक्तव्य होत आहे भाजप आणि शिंदे गटाकडून, त्या विरोधात अजितदादा गट केंद्रात तक्रार करणार आहे वरिष्ठ मंत्र्यांना, अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे. नाही, अजितदादांच्या बैठकीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय ठरलं हे काही मला माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. परंतु जे कोण करत असतील त्यांनी देखील संयम ठेवला पाहिजे, कारण शेवटी आपल्याला महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आणि आपल्या वक्तव्यामुळं आपली मतं कमी होणार नाही ह्याची दक्षता प्रत्येक पक्षाच्या, घटक पक्षाच्या, मित्रपक्षाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी घेणं आवश्यक आहे. मी सगळ्याच पक्षाचं म्हटलं ना, आमचा पक्ष पण आला, मी त्याच्यावरच सांगितलं की मित्रपक्ष, आमचे काही सहकारी असतील, घटक पक्ष असतील, याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी या सगळ्याची दक्षता घेणं आवश्यक आहे. 150 पेक्षा जास्त जागा भाजप लढणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे मित्रपक्षांना किती मिळतील काय वाटतं? मला असं वाटतं की 2-3 दिवसापूर्वी इथूनच मी सांगितलं की सन्मानजनकच तिकीट वाटप असेल. आणि परवा जे तुम्हाला सांगितले ते पुन्हा एकदा सांगतो की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही. आता काहीतरी सिक्रेट ठेवू द्या ना. तिसऱ्या आघाडीची चर्चा जोरात असते, त्यामध्ये आता जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर सहभागी होतात. याची मला काही माहिती नाही. तिसरी आघाडी असू दे, चौथी आघाडी असू दे, 5वी आघाडी असू दे, परंतु महाविकास आघाडीचा पराभव हा अटळ आहे. आणि महायुतीचंच सरकार 2 महिन्यानंतर, मी ज्यावेळी पुन्हा एकदा नागपूरला येईन, माझी जेव्हा तुम्ही मुलाखत घ्याल त्यावेळी महायुतीचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं असेल. त्याच्यामुळं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वतःचा पक्ष निवडण्याची स्वतंत्र आहे, तिसरी आघाडी करण्याची स्वतंत्र आहे. शेवटी त्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी काय करावं काय न करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे. महाविकास आघाडीमध्ये महिला मुख्यमंत्र्यांच्या नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तुम्ही म्हणताय तुमची सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे. 15 दिवसापूर्वी तुमच्याच माध्यमातून शरद पवार साहेबांचं वक्तव्य आम्ही एक बघितलं आणि ऐकलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्री ठरवणं योग्य नाही. दुसरं ते असं म्हणाले होते की नवीन चेहरा देखील असू शकतो. तिसरं ते म्हणाले होते की निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्री पद ठरवण्याचा काही जो आग्रह आहे काही लोकांचा, तो चुकीचा आहे. ही 3च वाक्य मी तुम्हाला काय सांगितली, याच्यातच आदरणीय पवारसाहेबांनी एका दगडात 3 पक्षी मारलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या लोकांना की स्वतः भानावर या की संख्याबळ असेल तरच मुख्यमंत्री होणार आहे, नंबर 1. नंबर 2, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आल्यानंतर आपण ठरवू मुख्यमंत्री कोण करायचं आहे, त्याच्यामुळे आताच मुख्यमंत्री कोणी ठरवू नये. म्हणजे उभाठाचे पक्षप्रमुख जे काय मी मुख्यमंत्री म्हणतात ते नाही म्हणून त्यांनी सांगितलं. आणि तिसरं त्यांनी असं सांगितलं की नवा चेहरा देखील असू शकतो. याचा अर्थ त्यांनी आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्रीपदाचं पद डोळ्यासमोर ठेवून पक्षाचं काम करू नका, तर संख्याबळ आणण्यासाठी काम करा. मला असं वाटतं की ही परवाची 15 दिवसापूर्वी त्यांचीच मुलाखत ही आम्हाला सकारात्मक वाटते. आणि त्यांच्याच मुलाखतीतनं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काहीही ठरवणं हे उचित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.